नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील 2 दिवसापासून शेतकऱ्यांमध्ये चर्चेत असलेला विषय किंवा अशा बातम्या येत होत्या की पीक विमा वाटपाचा जो काही निकष आहे केंद्र सरकारने त्यामध्ये बराच सारा बदल केलेला आहे आणि वाढीव पीक विमाची रक्कम जी आहे ती आता मिळणार आहे। नेमकं शेतकऱ्यांमध्ये एक उत्साहाचं वातावरण होतं, कुतूहल होती शेतकऱ्यांना जाणून घेण्यासाठी की नेमकं निकष बदल काय केलेले आहेत केंद्र सरकारने इलेक्शनच्या तोंडावरती। नेमकं हे बदल शेतकऱ्यांसाठी सकारात्मक राहतील का आणि वाढीव पीक विमा जे होणार आहे तो मग मागील वर्षीचा खरीपचा 2025च्या हंगामापासून धरणार आहे का इथून पुढे होणाऱ्या पीक विमामध्ये सहभागी घेणाऱ्या लोकांसाठीच त्याचा फायदा होणार आहे। आतापर्यंत आपण पाहिलेलं आहे की जे काही नुकसान झालेलं आहे टक्केवारी हे कृषीचे अधिकारी आणि विमा कंपनीचे प्रतिनिधी ठरवायचे आणि पैशाचं वाटप हे त्यांच्याच मनावरती व्हायचं। यामध्ये सरकारचा कुठंच हस्तक्षेप नसायचा, त्यामुळे मनमानी ही पीक विमा कंपन्याची चाललीच जायची। परंतु आता ही नवीन धोरण किंवा नवीन निकष काय असणार आहे, या निकषामुळे शेतकऱ्याचा फायदा होणार आहे का, वाढीव रक्कम जी मिळणार आहे ती रक्कम किती मिळणार आहे आणि येणाऱ्याच खरीप हंगामापासून सुरू होणार आहे का, खरीप 2023 पासून या वाढीची नियमावली लागू होणार आहे, हाच काय तो गुंता प्रश्नाचा झालेला आहे। मान्य आहे विषय गंभीर आहे, परंतु मी समजून सांगायला खंबीर आहे। त्यामुळे इडापिडा जाऊ दे आणि बळीराजाचं राज्य होऊ दे म्हणत आपण या विषयाला सुरुवात करूया। वाढीव पीक विमा मिळणार का नाही? होय, वाढीव पीक विमा हा मिळणार आहे। आता वाढीवचे निकष काय आहेत, कशा प्रकारे वाढीव राहणार आहे ते आपण थोडक्यात बघून घेऊया। मान्य आहे विषय थोडासा मोठा आहे, गंभीर आहे, त्यामुळे मला थोडासा वेळ लागेल तुम्हाला समजून सांगण्यासाठी, परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की पहा, जेणेकरून तुम्ही जर सतर्क झालात, तुम्ही जर जागरूक झालात आणि तुम्हाला लक्षात आलं की तुम्हाला तुमचा अधिकार किती टक्क्याचा आहे, त्या टक्क्यात जर तुम्हाला रक्कम मिळाली तरच तुम्ही शांत बसा, अन्यथा तुम्ही तुमचा क्लेम हे करू शकता। जर एखादा शेतकरी असो आणि विम्यामध्ये आपण सहभाग नोंदवला, तुम्ही विमा उतरवला तुमच्या पिकाचा, तर विमा देण्याचे एक 3 ते 4 स्टेजेस किंवा निकष असतात। त्यामध्ये पहिला की तुमची पेरणीच नाही झालेली आहे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पेरणी नाही झाली किंवा दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे, तुम्हाला पावसाचा कालखंड असेल त्यामुळे दुबार पेरणी आली, तर त्या ठिकाणी तुम्हाला 50% पेक्षा जास्त जर नुकसान झालं असेल तर त्याला आपण अग्रिम पीक विमा किंवा अग्रिमच्या ह्याच्या निकषाखाली आपण 25% पीक विमा वाटप करतो। हा झाला निकष पहिला। दुसरा निकष म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती। काही ठिकाणी समजा पावसाचा कालखंड आहे 21 दिवसापेक्षा जास्त किंवा काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे, तर त्या स्थानिक ठिकाणी जी काही नैसर्गिक आपत्ती आलेली असेल त्या हिशोबाने जर 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असेल तर आपण स्थानिक आपत्तीचा विमा 50% हा लागू केला जातो। दुसरा निकष हा होता। तिसरा निकष म्हणजे पीक कापणी प्रयोग। पीक कापणी प्रयोगामध्ये आपण लक्षात घेतो की सरासरी जे काही आपला उतारा येतो पिकाचा, त्यामध्ये जर काही नुकसान झालेलं असेल किंवा कमी उतारा आला असेल तर पीक कापणी प्रयोग हा एक आधार मानला जातो नुकसान भरपाईच्या दाव्यासाठी। चौथा आणि शेवटचा निकष म्हणजे काढणी पश्चात नुकसान। म्हणजेच तुम्ही पीक काढले आणि ते तुम्ही तुमच्या शेतात किंवा वावरात त्याच्या पुढच्या प्रक्रियेसाठी ठेवलेलं असताना जर काय पाऊस आला, वादळ आलं, त्यामध्ये जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर तुम्हाला 50% इतकी रक्कम, 50% इतकं नुकसान तुम्हाला या निकषावरनं भेटून जातं। तर हे 4 प्रकार आहेत विमा मिळवण्यासाठी। आता आपण पाहूया की पहिला निकष जो आहे त्यामध्ये कंपॅरिझन करायचं, आपल्याला तुलना करायची आहे की जुना निकष किंवा चालू निकष काय होता आणि त्यामध्ये बदल काय केलेला आहे। अग्रिमचा जो काय आहे 25% आपल्याला जी काय अग्रिम रक्कम दिली जाते, अग्रिम म्हणजे अगोदर दिलेली रक्कम किंवा इमिडिएट रक्कम दिली जाते, जेणेकरून की शेतकऱ्याला त्याचं दुबार पेरणीचं जे काही संकट त्याच्यावरती आलेलं आहे त्यामध्ये मदत व्हावी। पण ही नेमकी रक्कम किती असते? ही रक्कम असते नुकसानीच्या 25%। मग आपण पाहतोय की खरीप 2023 मध्ये जे अग्रिम आपल्याला लागू झालेलं होतं ते होतं 50%। उदाहरणार्थ घेऊन चालूया आपण, जेणेकरून आपल्याला समजायला सोपं जाईल की सोयाबीन हे पीक आहे ज्याची की संरक्षित रक्कम म्हणजे टोटल विमा कव्हरेज आहे 50,000चं। 50,000चं आपल्याला जर समजा 50% नुकसान झालेलं असेल तर त्याचे होतात 25,000 रुपये। 50% नुकसान म्हणजे 25,000 रुपये। परंतु अग्रिमचा निकष काय सांगतो की तुम्हाला 25%च रक्कम ही तुम्हाला ॲडव्हान्समध्ये मिळणार आहे। मग काय तर 25,000चे 25% म्हणजेच काय तर तुम्हाला मिळणार आहेत 6,250 रुपये, जे की बहुतांश शेतकऱ्यांना नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या खात्यावरती क्रेडिट झालेले आहेत 6,250 रुपयाच्या हिशोबाने। आता आपण पाहूया की नवीन निकष किंवा या अग्रिममध्ये नवीन बदल काय घडलेला आहे। नवीन बदलानुसार आता जी काही नुकसानाची पातळी होती
50%वरून त्याचा बार किंवा त्याचं जे काही नुकसानीची पातळी आता वाढवून 60%पर्यंत केलेली आहे. जर तुमचं नुकसान हे 60%पेक्षा जास्त झालं असेल, म्हणजेच स्थानिक जिल्हा पीक विमा समितीनं असं आढळून आलेलं आहे किंवा त्यांनी नमूद केलं की 50%पेक्षा जास्त किंवा 60% हे तुमच्या पिकाचं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला अग्रिमचा विमा हा लागू होणार आहे. मग आता हा अग्रिमचा विमा 60%ने लागू झाला म्हणजे आपल्याला किती रक्कम मिळते? 50,000चे 50% हे होतात 25,000 आणि आता या 25,000वरती तुम्हाला 60%नं म्हणजेच 7,500 रुपये इतकी तुम्हाला रक्कम मिळणार आहे. तर आता जरी तुमचा निकष किंवा वाढलेला असेल 50%वरून 60%वरती नुकसानीचा दावा तरी तुम्हाला 7,500 रुपये हे नवीन निकषानुसार मिळणार आहे. आता आपण पाहूया की दुसरं जे काही नुकसानीचा प्रकार आहे तो म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती. कुठं कोरडवाहू आहे किंवा कुठं अतिवृष्टी आहे तर त्याची जी काही निकष आहे ती आपण पाहते की 50% ही आपल्याला रक्कम मिळते. मग आता 50,000 रुपये, परत एकदा सोयाबीनचं उदाहरण घेऊन सांगूया. 50,000 रुपये संरक्षित रक्कम आहे, त्याचं 50% होतं 25,000. परंतु आपण पाहतोय की जर समजा आपल्याला 25,000मधनं अग्रिमचा विमा जर तुम्हाला मिळालेला असेल जे आहेत 7,500 रुपये, म्हणजेच 25,000मधनं परत अग्रिम जर तुम्ही घेतला असेल 7,500 रुपये, तर स्थानिकचा जो काही विमा आहे, स्थानिक नैसर्गिक आपत्तीचा जो काही विमा आहे तो तुम्हाला मिळणार आहे 17,500 रुपये. म्हणजेच काय, 50,000मधनं 50% 25,000, 25,000मधनं पूर्वीचं तुम्ही जे काही स्थानिक अग्रिमचं तुम्ही 7,500 उचलले असतील ते 7,500 वजा करून 17,500 रुपये तुमच्या हातात येतील. परंतु नवीन निकष काय सांगतोय की जर तुमचं नैसर्गिक आपत्ती आली असेल आणि 50%साठी तुम्ही जर पात्र झाला असाल, तुम्हाला 50,000 जी की संरक्षित रक्कम आहे त्याचे 50% 25,000 होतात. परंतु यावेळेस अग्रिमचा जो काही विमा आहे, जे काही 7,500 रुपये आहेत ते 25,000तनं कपात न करता ते 50,000मध्ये, म्हणजेच जे टोटल 50% नुकसान आहे त्या 50,000मधनंच 7,500 काढले जातात, जे होतात 42,500 रुपये. मग आता जी 42,500 रुपये रक्कम आहे त्यामध्ये 50% रक्कम ही तुम्हाला दिली जाते 40,000 रुपये. मग आता या 42,000वरती 50% या दराने तुम्हाला मिळतात 21,500 रुपये. तर जुन्या निकषानुसार आपल्याला मिळायचे 17,500 रुपये, तर त्याच नवीन निकषानुसार शेतकऱ्याला आता 21,500 रुपये इतका हा फरक राहणार आहे. तर नवीन निकष नक्कीच हा फायद्याचा ठरणार आहे. आता आपण पाहूया की पीक कापणी प्रयोगामध्ये नुकसानीचा नवीन बदल काय आहे. आतापर्यंत आपण पाहिलं आहे की जुन्या पद्धतीमुळे जर समजा तुमचं 50% इतकं नुकसान झालं असेल तरच तुम्हाला 50% हा तुम्हाला पिकाचं नुकसानीचा दावा करता येईल आणि तुम्हाला त्याची भरपाई दिली जाईल. परंतु आता जितकं नुकसान होईल तितकं नुकसानीचं तुम्हाला भरपाई मिळणार आहे. म्हणजेच काय, 60% नुकसान झालं तर 60% दावा करू शकता, तेवढी भरपाई मिळेल. 70% झालं तर 70%, सरासरी 50% न काढता जितकं नुकसान होईल तितकाच तुम्हाला दावा करता येईल, त्याचा तुम्हाला लाभ मिळेल. हा आहे पाडणी प्रयोगाचा निष्कर्ष. आता शेवटचा निकष जो आहे म्हणजे काढणी पश्चात नुकसान. आता यामध्ये होतं काय की समजा परत एकदा सोयाबीनचं उदाहरण घेऊन आपण सांगूया की 50,000ची संरक्षित रक्कम आहे, 50% नुकसान आहे तुमचं 25,000. मग तुम्ही जर समजा 25,000मधनं अग्रिमचाही तुम्ही पात्र झालेला होता, तुम्ही अग्रिममध्ये 7.5 घेतलात, उर्वरित तुम्ही स्थानिक नैसर्गिक आपत्तीमध्ये पात्र होतात त्यामुळं तुम्ही 17,500 रुपये घेतलात. जर समजा 50,000चे 25,000च तुम्हाला लाभ मिळणार होता, परंतु स्थानिक आणि अग्रिममध्ये तुम्ही 25,000 रुपये उचलले असतील तर तुम्हाला शिल्लक ही 0 राहते. त्यामुळं बऱ्याच वेळेस काढणी पश्चात नुकसानाला शेतकऱ्यांना कधीच कुठली मदत मिळाली नाही. मग आता नवीन निकष काय सांगतोय ते पाहणं गरजेचं आहे. काढणी पश्चात तंत्रज्ञानामध्ये नवीन बदल जो आहे तो थोडासा बारकाईने लक्ष देण्यासारखा आहे. आपण पाहतोय की दरवेळेस 25% रक्कम किंवा जी काही 50% रक्कम असेल ती स्थानिक आपत्तीची किंवा अग्रिमची ती तुमच्या 50%च्या 25,000मधूनच कपात केली जायची. परंतु आता तसं न करता जी काही अग्रिमची रक्कम आहे तुम्ही लागू झाली असेल आणि स्थानिकची रक्कम आहे ती तुमच्या मूळ रकमेतनं, मूळ संरक्षित रकमेतनं काढली जाते, ना की
50%च्या 25,000 काढली जाते। त्यामुळं आता आपल्याला होणार काय आहे की जे काही 7,500 असतील किंवा 17,500 असतील तर ही जी रक्कम आहे ती तुमच्या 50,000मधनं वजा केली जाणार आहे। तुम्हाला नवीन निकषानुसार जे काही अग्रिमचे 7,500 असतील आणि स्थानिकचे 21,250 असतील, अशा प्रकारे या दोघांची बेरीज 28,250 असेल। ती 28,250 ही 50,000मधनं वजळल्यानंतर 21,250 इतकी राहते। आता या 21,050च्या 50% रक्कम म्हणजेच 10,625 रुपये। तर अशा प्रकारे जुन्या निकषामध्ये शेतकऱ्याला 0 रुपये मिळायचे, तर आता 10,625 रुपये इतका लाभ तुम्ही घेऊ शकता। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रयोगामध्ये नवीन बदल हे केंद्र सरकारने लागू केलेले आहेत। आशा करूया की हा बदल जे काही घडणार आहे तो घडणारा बदल आणि यामुळे जे काही शेतकऱ्यांना वाढीव रक्कम मिळणार आहे ती लवकरात लवकर कशी मिळेल आणि त्याबद्दलच नवीन अपडेट्स आपण आपल्यासोबत सतत शेअर करत राहू। त्यासाठी माझी तुम्हाला विनंती आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून जी काही खरी माहिती आहे आणि जी काही सोप्या भाषेत, अगदी सोप्या भाषेत करून देण्याचा प्रयत्न मी तुम्हाला करत राहील। माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आशा करूया की वाढीव रक्कम लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।